स- सर्वांना नमस्कार. तर आजच्या या मार्गदर्शन सत्राला उपस्थित सर्व श्रोतांचे मी होप फाउंडेशन सिरोंचा आणि मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर मित्रांनो, होप फाउंडेशन सिरोंचाच्या माध्यमातून यापूर्वी आपण अनेक असे मार्गदर्शन सत्र तुमच्यासाठी आयोजित करण्यात आलेलं आहे. तर बऱ्याच वेळेला आपण ऑनलाईन ऑफलाईन सेशन जो आहे तो घेणं शक्य होत नाही. तर ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याच अनुषंगाने होप फाउंडेशन सिरोंच्या वतीने आपण बरेच सेशन घेत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की होप फाउंडेशन सिरोंचा ही अ, अ, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून होप फाउंडेशन सिरोंचा हे काम करत आहे. होप ही अनेक लोकांच्या बाबतीत अनेक जे रुग्ण आहेत, त्या रुग्णांच्या बाबतीत एक आशा आपण निर्माण करू शकलो आहे आणि याचा आपल्याला खूप समाधान होतो आहे. तर हा सत्र आपण आजचा जो सत्र आहे तो आपण मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन पुणे यांचा संयुक्त विद्यमाने म्हणजे त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेतो आहे. तर आजचे जे मार्गदर्शक आहे, आजच्या या सत्राचे जे मार्गदर्शक आहेत, तर आपल्याला लाभलेले श्रेया शुभनवार मॅडम आहेत. तर त्या मुक्ता मेंटल हेल्थ हेल्पलाईनचे ते प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहेत. तर त्या सायकोलॉजिस्ट आहे आणि चांगले समुपदेशक आहेत. तर ते गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये, मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि त्यांनी आतापर्यंत बरेच केसेस हँडल केलेले आहेत. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुक्ता मेंटल हेल्पलाईन हा जो आहे तो मानसिक आजारांच्या संदर्भात सुरू करण्यात आलेला अतिशय चांगला आणि प्रशंसनीय असं टोल फ्री नंबर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याद्वारे सांगू इच्छितो की तुमच्या मनात मानसिक आजाराच्या संदर्भात कुठल्याही शंका कुशंका असेल किंवा काय प्रश्न असेल तर तुम्ही तिथं निसंकोचपणे विचारू शकता आणि तेही आपल्याला ह्या सगळ्या सुविधा जी आहेत ते अगदी मोफत प्रमाणात मोफत मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी फ्री मध्ये मुक्ता फाउंडेशन करणं, मुक्ता मेंटल हेल्थ टोल फ्री नंबरच्या माध्यमातून फ्री सर्व्हिसेस आहे आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला आपण आता एक काउन्सिलर म्हणून काउन्सिलिंग करत असताना असं लक्षात येतं की प्रत्येकांना काहीतरी बोलायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, परंतु आपण कोणाशी शेअर करायचं हेही माहित नाही. तर अशा वेळेला आपल्याकडे मुक्ता मेंटल हेल्पलाईन हा खूप महत्वाचा काम करतोय हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आज आपल्याकडे फुले आंबेडकर महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय गडचिरोली येथील काही स्टुडंट्स आहेत, प्राध्यापक मंडळी आहेत. तर त्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी मुक्ता मेंटल हेल्पलाईन बद्दल आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपण जिथं जिथं सेशन घेत असतो तिथं त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. कारण की आता सध्या हल्ली छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुसाईडचे जे प्रमाण आहे ते खूप वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. तर आपल्याला सुसायडल जो आहे, सुसाईडचे जे प्रमाण आहे ते कमी करायचं आहे. आणि नेमकं कोणाच्या मनात काय चाललेलं असतं हे आपण सांगू शकत नाही, कोणाच्या चेहऱ्यावरनं आपण सांगू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी डिप्रेशन मध्ये होत असतात. तर आपल्याला ते डिप्रेशन, बऱ्याच वेळेला डिप्रेशन मध्ये आपण ओपन होणं म्हणजे मन व्यक्त करणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. तर त्याच अनुषंगाने आपण आज सत्र ठेवलेलं आहे. तर मॅडम जे आहे ते एक्सपर्ट आहे आणि ते व्यस्त असतात, तरी पण आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून त्यांनी लाभले, तर ते आपल्यासाठी नशिबाची गोष्ट आहे. आणि आपल्या गडचिरोली आणि चंद्रपूर असेल किंवा इतरही वेगवेगळ्या ठिकाणचे जे श्रोते आहेत त्यांच्यासाठी हा हा खूप महत्वाचा आहे. तर मॅडम प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहेत आणि त्यांचं स्पेशली आर्ट बेस्ड थेरपी मध्ये एक्सपर्ट आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेक अशी केसेस हँडल केलेले आहेत आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे. आणि मी बऱ्याच दिवसापासून त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्यांच्याशी बोलत असतो. आणि आमचं नुकतंच मागच्या महिन्यात एक सेशन झालं होतं, त्या दरम्यान त्यांची भेट झाली आणि त्यांचं जे पर्सनॅलिटी आहे ते मला खूप चांगलं वाटलं आणि त्याच्यामुळेच मग त्यांचं सेशन म्हणजे आजचं जो सेशन आहे
त्याचे मार्गदर्शक तेच असायला पाहिजे असं मी रिक्वेस्ट केला आणि आज ते आपल्याला लाभले तर ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर सगळ्या श्रोतांचं मी परत एकदा स्वागत करतो आणि मॅडमला मी नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या या सेशनला सुरुवात करतील. थँक्यू नागेशजी. एवढा एवढा कौतुक ऐकून मला खरंच थोडं कसं तरी होतंय, पण थँक्यू. हे आम्हाला एवढे लोकांसोबत जोडून घ्यायला ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सुरुवातीपासून मी सांगू इच्छिते की माझी मराठी थोडीफार मी अजून शिकतीये, तर कधी कधी मी हिंदी किंवा इंग्लिशचा वापर करू शकते. तुम्हाला कधी नक्की नक्की. कोणताही शब्द असा वाटला की हे काय ते सांगतायत कळत नाही, तर नक्कीच तुम्ही अनम्यूट करून सांगा आणि मला तुम्हाला एक्सप्लेन करायला खूप आवडेल की मी एक्झॅक्टली काय म्हणत आहेत. तर जसं नागेश सरनी सांगितलं की माझं नाव श्रेया आहे आणि मी मुक्ताची प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे. मुक्ताबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते की आपलं काम 2005 मध्ये सुरू झालं, जेव्हा HIV एड्सचं खूप प्रॉब्लेम होत होता. लोकांना माहित नव्हतं की हा आजार कसा आपण कसं सोडवायचं, काय करायचं, कसं बोलायचं, कसं ट्रीटमेंट असतं, हे डॉक्टर्स नाही माहित नव्हतं. तर तेव्हा आपलं काम सुरू झालं. 2 डॉक्टर्सनी हे संस्था सुरू केली होती, स्थापना केली होती. डॉक्टर रूपा अग्रवाल आणि डॉक्टर मधू म्हणून आहेत, त्यांनी सुरू केलं होतं. आणि तेव्हा आपलं संवाद हेल्पलाईन म्हणून सुरू झालं, जे HIV एड्स बद्दल पहिला असा हेल्पलाईन आहे भारतात जो माहिती देत होता. आणि HIV एड्स मध्ये आपण काम केलंय. त्याच्यानंतर अनेक म्हणजे आजार जे आहेत, TB असे, हेपेटायटिस एक्सेट्रा, ह्याची पण माहिती तुम्हाला आपल्या हेल्पलाईन वरती भेटेल. ऑलमोस्ट 5 लाख लोक जुडले आहेत आपल्या हेल्पलाईन सोबत. आणि जेव्हा ह्या क्षेत्रात काम करत होतो तेव्हा खूप कळलं की जेव्हा असा आजार होतो जे तुमचा जो जो जीवनाचा अर्थ आहे ना, तो पूर्ण बदलून टाकतं. की असा झाला ना, मग कळत नाही खरं खरं की पुढे काय करायचं, पुढे काय होणार आहे. हे खूप 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 अवघड वाटायला लागतं की कसं मी जीवन घडवायचं, कसं अजून अ, काय काय करू मी माझ्या जीवनासोबत. तर ह्याच्यासाठी ही हेल्पलाईन सुरू झाली. आणि त्याच्यानंतर हे पण कळलं आपल्याला की मानसिक स्वास्थ्य पण ह्यासोबत खूपच म्हणजे जुडलेलं आहे. त्याचं एक खूप खूप स्ट्रॉंग खूप नातं आहे फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थचा. तर त्यामुळे आपण एक मेंटल हेल्थ हेल्पलाईन सुरू केली 2023 मध्ये, 2024 मध्ये. आणि आपण त्याच्यानंतर आता 1 वर्ष पेक्षा थोडंसं जास्ती झालंय हेल्पलाईन सुरू करून. आणि आपल्याला बऱ्यापैकी वेगळे वेगळे प्रकारचे कॉल्स येत असतात. तर आपल्याकडे कॉलर्स वेगळे वेगळे इश्यूज घेऊन येतात की टेन्शन येतंय, खूप मला भीती वाटतीये, माहित नाही काय होणार आहे, माझे नातेवाईक असं वागतात माझ्यासोबत, मला कळत नाही काय करू. असे वेगळे वेगळे प्रकाराचे गोष्ट आम्हाला सांगतात. आणि त्यामध्ये एक खूप मोठा आणि खूप महत्वपूर्ण असं एक जे काळजीचा एक मुद्दा घेऊन येतात, जिथे ते सांगतात आम्हाला की आम्हाला वाटतंय की आता आम्हाला जगायचं नाहीये. आणि आत्महत्या हा असा विषय आहे जे खूप नाजूक आहे. आणि मला त्याच नाजुकीने मी हे सेशन पुढे घेऊन जाणार आहे. मला माहिती है कि ह्याच्याबद्दल आपण खूप बोलत नाही. आत्महत्या के बारे में हम काफी कम बार बात करते हैं, क्योंकि ऐसा भी एक विषय है जहाँ पे बात करने से कुछ हमें हिचकिचाहट महसूस होती है, इसके बारे में बात करना चाहिए नहीं करना चाहिए, ये बहुत बड़ा सवाल होता है. तो वापस मैं एक बार नागेश जी को धन्यवाद कहना चाहूंगी कि ये सेशन का आपने आयोजन किया है. 10 सप्टेंबरला 10 सप्टेंबर मंगळवार को वर्ल्ड सुसाइड प्रिव्हेन्शन था, आत्महत्या रोकथाम दिवस होता मंगळवारी. आणि त्या दिवसात आपण खूप जागरूकता उत्पन्न करायची प्रयत्न करत असतो की कसं आपण ह्याच्याबद्दल एक चर्चा सुरू करू शकतो, ताकी लोकांना एक संधी भेटेल की बोलू शकते की मला पण हे वाटतंय किंवा मला पण असं विचार आलाय किंवा मीही बघितलंय. तर थोडेफार आपण आज चर्चा करणार आहोत. माझं हा पण एक विनंती असेल, थोडीशी माझी रिक्वेस्ट असेल की मी एकटे
घटना को बोला, मुझे अकेले बात नहीं करना है, मुझे आपसे भी सुनना है कि आपके क्या विचार है, आपके क्या अनुभव हैं। क्योंकि मैं अकेली अगर बात करती रहूंगी तो लोगों को मौका नहीं मिलेगा, कोई जगह नहीं मिलेगी बताने की कि उनको भी ऐसा हुआ था। क्योंकि आत्महत्या ये ऐसा एक विषय है जहाँ पे बहुत लोगों ने सुना होता है, देखा होता है, शायद उन्हें पता भी है कोई जिन्होंने अपनी जान को अंत करने का निर्णय लिया है या सोचा हुआ है, पर हम बात नहीं करते हैं इस बारे में। तो मुझे आज ये संधि मिली है, ये एक अपॉर्चुनिटी मिली है जिसके बारे में हम बात कर सकते हैं। ठीक है, क्या मैं विनंती कर सकती हूँ जितने लोग हैं कोशिश कर सकते हैं अपना कैमरा ऑन रखने की, ताकि मुझे भी चेहरे दिख पाए लोगों के। थैंक यू सो मच। तो मैं शुरुआत ऐसी चीज से करना चाहूंगी कि सोसाइटी या आपने जब आत्महत्या के बारे में आप सोचते हैं या फिर हम सुनते हैं आजू बाजू से, तो आत्महत्या को कैसे देखा जाता है समाज में? कसं बघतो आपण आत्महत्या जेव्हा आपण बोलतो तेव्हा कसं त्याच्याबद्दल कसं बोलतात लोक, किंवा काय विचार असतात लोकांचे आत्महत्याबद्दल? काय वाटतं तुम्हाला? आपल्या सोबत आहेत लोक मला दिसत आहेत, तर प्लीज प्लीज विनंती आहे माझी की सांगावी की काय, म्हणजे काय विचार येतात किंवा काय तुमचा अनुभव असलाय जेव्हा आपण आत्महत्याबद्दल ऐकलोय किंवा आम्हाला असं वाटतं की हा जो हा. सेशन आहे तो टू वे कम्युनिकेशन असायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडनं पण काही इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. तर तुम्ही न संकोच करता प्लीज थोडंसं आम्हाला कोऑपरेट केलं तर खूप चांगलं होईल आणि हा सेशन पण खूप चांगल्या पद्धतीने मॅडमला घेता येईल. प्लीज. मला ऐकायचं आहे की तुमचे अनुभव काय झाले, कारण की वेगळे वेगळे असतात, सगळ्यांचे अनुभव वेगळे असतात आणि त्याच्यामध्येच एक चांगलं आपण एक चर्चा करू शकतो. हम्म? शुभम, तुम्ही सांगू शकाल का? मला असं वाटतं की आपल्या ग्रुपमध्ये वीरेन राजपूत सर आहेत की गेले अनेक वर्ष म्हणजे ते सिनियर मोस्ट आहे आणि ते आपले सुपर बॉस आहेत. तर ते कनेक्टिंगच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. ते व्हॉलेंटियर आहे. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. वीरेन सर, प्लीज. वीरेन सर. हा नागेश सर, आपण काही बोलला का? मला ऐक, सॉरी हा कट झालं हा कनेक्शन. बोला. मला असं वाटतं की तुम्ही सिनियर मोस्ट आहेत आणि गेले अनेक वर्ष तुम्ही कनेक्टिंग मध्ये आहात आणि आत्महत्या हा तुमचा खूप महत्वाचा विषय आहे, सेन्सिटिव्ह विषय आहे आणि ते तुम्ही हाताळत आहात. तर त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करायला पाहिजे. मॅडमने एक प्रश्न विचारलेला आहे, तर मॅडम परत रिपीट करतील आणि मला असं वाटतं की तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर किंवा तुमचं ओपिनियन सांगायला पाहिजे. जरूर प्रयत्न करेल मी. नक्कीच नक्कीच. तर माझा प्रश्न असा आहे की आपण आत्महत्याबद्दल समाजात कसं बोलतो, कसं आपले विचार असतात जेव्हा आपल्याला कळतं किंवा आपल्याला ऐकून येतं की कोणी असं म्हणजे एकमेकांना सांगितलंय किंवा असं व्यक्त केलंय की आत्महत्याचे विचार येत आहेत. आय थिंक द फर्स्ट थिंग इज दॅट अवेअरनेस. जे आम्हाला 19 वर्ष पूर्ण झाले कनेक्टिंगला आज पुण्यात. अँड 2005 साली, जसं तुमची सांगितलं तसं 2005 साली अर्नवाज दमानी यांनी कनेक्टिंग संस्था स्थापन केली आणि वी रन फॉर 5 प्रोग्राम्स. तर अवेअरनेस जेवढा होईल तेवढं आय थिंक लोक पुढे येतील थोडी. आणि त्याप्रमाणे अवेअरनेसमध्ये जर लोक पुढे आले तर ते मुक्तरित्या सांगू शकतील. या वर्षीचा सुसाईड प्रिव्हेन्शन अवेअरनेसचा आय थिंक थीम तुम्हाला माहीतच आहे की चेंज द नॅरेटिव्ह.
अँड टॉक अबाउट इट. बोला तुम्ही त्याच्यावर. म्हणजे थोडक्यात आता हा प्रश्न घरगुती राहून नसल्यामुळं किंवा गुलदस्त्यात लपून ठेवणं हे काही म्हणजे नसल्यामुळे हा बोलला गेला पाहिजे. देर शुड बी ओपन डिस्कशन अबाउट इट. आत्महत्याबद्दल बोललं गेलं तर त्याची चर्चा होईल. आणि जसे मुक्ता फाउंडेशनच्या हेल्पलाईन्स आहेत, जसं तुम्ही म्हणाला तशा आहेत का हेल्पलाईन्स? हो, आहेत 2 हां, हेल्पलाईन्स आहेत तशा आपल्या. आमच्या 3 हेल्पलाईन्स आहेत. गेले 19 वर्ष, 20 वर्ष, आता 20 वर्ष लागेल आम्हाला. अशा अनेक छोटे छोटे हेल्पलाईन्स सुरू झाले पाहिजेत. मला असं वाटतंय की आज हेल्पलाईन्सवर एवढं इझिली, आय ऑलवेज प्रिफर टू से 3 A's इन दॅट. वन इज ॲक्सेसिबिलिटी. आमची हेल्पलाईन पॅन इंडिया असल्यामुळे कुठूनही ॲक्सेस होऊ शकते. अफोर्डेबिलिटी, किंवा आपण किती काळ पण बोलू शकतो, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास बोलू शकतो या विषयावर. आणि ॲक्सेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी ती आपल्याला अगदी इझिली ॲक्सेसिबल आहे. आम्ही नेहमी मी गेले अवेअरनेसमध्ये गेले 18-19 वर्ष काम करत आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो की जसं 100 नंबर तुमचा पोलिसांचा पाठ आहे, तसा आपला हेल्पलाईनचा नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे. अँड दॅट कॅन बी हँडी, दॅट कॅन बी युजफुल फॉर एनीवन अँड एव्हरीवन, तर आपला आत्महत्याकडे दृष्टिकोनचं पाहणे हे आता बदललं गेलं पाहिजे. मला अजून असं वाटतं की ह्या ज्या 2024 ते 2026च्या थीममध्ये स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन असं सांगितलेलं आहे WHO नी. तर आपण जेवढं बोलू तेवढं, जसं पोलिओ आणि एड्स ही समस्या होती, तसं आता भारतात एक लाट आली आहे की सुसाईड प्रिव्हेन्शन किंवा सुसाईडची एक लाट आली आहे. आणि त्या लाटेमध्ये बरेच लोक आहेत की आज 7 लाख ते 8 लाख लोक आत्महत्या करतात सगळ्या जगभरात. 40 सेकंडला एक आत्महत्या घडते. तर ती घटना आता छोटीशी राहिली नाहीये. ती समाजाने मनावर घेतलं पाहिजे आणि समाजाने मिळून, आपण सर्वांनी मिळून हे काम केलं पाहिजे. आय एम थँकफुल दॅट तुम्ही मला वेळ दिला ऐकण्यासाठी. आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. थँक्यू व्हेरी थँक्यू मच. सर. थँक्यू थँक्यू No, थँक्यू सर. thank you so much. तुम्ही खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स आय थिंक सांगितले आहेत. In fact, like एवढं knowledge I think from working with connecting, and I think definitely your personal knowledge as well, की एक बोलणं, एक कॉन्व्हर्सेशन सुरू करणं गरजेचं आहे. आणि काही स्टॅटिस्टिक्स पण आहेत जे क्वाईट स्कॅरी ऍक्च्युली व्हेन वी सी की वी आर लुझिंग सो मेनी पीपल सो ऑफन. पण मला हा पण प्रश्न पडतो की का मग हे चर्चा होत नाही जेव्हा आपण परत बोलत असतो. अँड आय एम गोइंग टू रीड सम मेसेजेस इन द चॅट एज वेल. परत बोलत असतो की लेट्स स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन, बट दे डोंट हॅपन. व्हॉट इज स्टॉपिंग पीपल फ्रॉम सेइंग एक्झॅक्टली काय होतंय. तर इथे मीरांनी लिहिलंय चॅटमध्ये की डिसमिस केलं जातं की हे विचार नाही यायला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. संजय बोलतात की जेव्हा आपण सुसाईड बद्दल बोलतो तेव्हा लोक आपल्याला खाली बघतात, कमजोर बघतात. सच अन इम्पॉर्टंट पॉइंट. थँक्यू सो मच संजय अँड मीरा. प्लीज तुम्ही कोणीही कोणीही म्हणजे काहीही इश्यू न घेता प्लीज चॅटमध्ये किंवा अनम्यूट करून पण सांगू शकता. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स की जेव्हा सुसाईड बद्दल बोलतो तेव्हा एकदम तुम्हाला खाली बघितलं जातं की हे काय, असं कोण विचार करतं, असं का विचार करतोय, असं करायला पाहिजे का, नाही पुढे जायला पाहिजे, हे विचारला थांबू नाही दिला पाहिजे आपण. तर तो ये कैसे हम फिर अगर हम कह रहे हैं कि इसको एक कमजोरी के जैसे देखा जा रहा है कि ऐसे विचार आना अच्छी बात नहीं है, तो कैसे कोई खुल के बता पाएगा किसी और को कि ये विचार आ रहे हैं और फिर हम वो कॉन्वर्जेशन शुरू कर पाए. तो क्या मैं जान सकती हूँ कि हमें जिंदगी में काफी ऐसी बार ऐसी टाइम्स आते हैं जहाँ पे हमें बुरा लगता है, हमें निराशा होती है, हमें गुस्सा आता है ना. तो क्या हमें से कोई यहाँ पे किसी को गुस्सा आया है या किसी को गुस्सा आया ही नहीं है, ऐसा कोई है जिन्हें गुस्सा कभी आया नहीं है?
या बुरा लगा ही नहीं है, या कोई रोया नहीं है, ऐसा कोई है यहाँ पे हमारे साथ? मैं तो खुल के बताऊंगी कि मुझे गुस्सा भी आया है, मैं रोई भी हूँ, और मैं निराश भी बहुत होती हूँ, सब कुछ होता है। मला पण. मला पण. थैंक यू फॉर शेयरिंग. तो जब ऐसे हम इमोशंस आते हैं, वो आना बिल्कुल ठीक है ना? संजय जी भी रिएक्ट कर रहे हैं, थैंक यू. सो जब ऐसे इमोशंस आना हम कहते हैं कि ठीक है, तो फिर क्यों जब ऐसे हमें महसूस होता है और बहुत तीव्र तरीके से, हाँ, असं होतं की हे कंट्रोलच होत नाही, खूपच जास्ती आपल्याला वाटायला लागतं, अंगात वगैरे हे यायला लागतं की नाही आता खूप थकलेत, खूपच आता खूप नैराश्य वाटतंय जीवनापासून, तेव्हा हे विचार यायला सुरू होतात. आणि मला हे पण स्पष्ट सांगायचं आहे की सुसाईड हा एक प्रकारचा जे आहे ते आपण नक्कीच थांबवू शकतो. हा, असं काही म्हणजे कधी कधी असं पण वाटून येतं की नाही, हे तर त्यांचा पर्सनल चॉईस आहे. जेही हे विचार करतात की मला माझं जीवनचं अंत करायचं, हे त्यांचा पर्सनल मामला आहे, आपण नाही बोलला पाहिजे किंवा आपण हे नाही त्याच्यामध्ये नाही डोकं घालायला पाहिजे, पण हा पर्सनल मामला नसतो. जसं वीरेंद्र सर बोलले होते की एवढे लोकांना हा प्रॉब्लेम येतोय, तर हे एक सिस्टमॅटिक म्हणजे एक सोसायटीचा एक मोठा प्रॉब्लेम झाला. तर जेव्हा आपल्याला हे कळतं की तुम्ही आता विचार करा की कॉलेजचे स्टुडंट्स तुम्ही बघितलं असेल न्यूजपेपरमध्ये की काही IIT चे स्टुडंट्स असतात की ते कोटा फॅक्टरी म्हणूनच एक सिरीज वगैरे आलंय जिथे लोक तयारी करतायत एक्झाम्स वगैरे साठी. तिकडच्या लोकांना एवढं नैराश्य वाटतंय, एवढं एकटं वाटतंय, आणि सुसाईड मध्ये एक खूप खूप इम्पॉर्टंट भाग आहे की खूप एकटेपणा वाटतंय की कोणीच मला समजून घेणार नाही, कोणीच माझं ऐकणार नाही. हे खूप अनुभव करतात लोक की कोणीच नाहीये माझं ऐकायला, मी कोणाला सांगू नाही शकत. असे जेव्हा विचार यायला लागतात ना, तेव्हा अजून पण तो वो एक बनने लगता है मन में कि अभी कोई फायदा नहीं है आगे जाने का, कोई पॉइंट नहीं है आगे जाने का. तो ये काफी एक इशू जो है वो काफी सिस्टम से जुड़ा गया इशू है. तो स्टूडेंट्स का अगर आप देखते हैं तो फिर जो कॉलेजेस में है या फिर वो कोचिंग क्लासेस में जो है, वहां से उनको कोई सपोर्ट महसूस नहीं हो रहा है, बहुत ज्यादा प्रेशर महसूस हो रहा है. या फिर जो हम फार्मर्स की भी देख रहे हैं, आपण बघतो की शेतकऱ्यांना काहीही काहीही ऑप्शन राहत नाही. एवढं फसण्यासारखं त्यांना वाटतं, एवढे त्यांचे जबाबदाऱ्या असतात की त्यांना अजून कुठलाही मार्ग दिसत नाही, अडकल्यासारखं वाटतं. तेव्हा असे विचार येतात. तर हे खूपच एक सिस्टमॅटिक इश्यू आहे, आणि जेव्हा आपण त्याला अशा प्रकारे बघतो तेव्हा आपण अजून सपोर्ट प्रोव्हाइड करायला रेडी वाटू शकतो. तर मी अजून एकदा माझं स्लाइड शेअर करते. जसं आपण बोललो आता की का कोणी असा एक स्टेप घेण्याचा विचार करतील. कधी कधी जसं मी सांगितलं, वेगळे वेगळे प्रकाराचे भावना आहेत. की राग खूप येतोय, खूप भीती आहे, भविष्यात काय होणार ह्याची काही खात्री नाही, इन्स्टेबिलिटी खूप वाटतेय, माहित नाही पुढे काय होणार आहे. जे पूर्वी झालंय त्याचं खूप नैराश्य आहे किंवा खूप आपल्याला राग येतो की असं का झालं, अन्याय खूप वाटतो. आणि एकटे आपण तो अन्यायामध्ये असतो तेव्हाही हे विचार येऊ शकतात. ओके, तर जेव्हा तुम्हाला स्वतःला आणि हे विचार एक अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की हे विचार येणं साहजिक आहे, आणि आपण स्वतःमध्ये पण ओळखू शकतो की हे विचार आम्हाला कधी येत आहेत आणि त्याच्यासोबत काय करायचं. इतरांसाठी पण आहे, स्वतःसाठी पण आहे. स्वतःला आपण ओळखू शकतो की मला आता हा भावना माझ्यामध्ये उत्पन्न होतीये, की मला आता राग येतोय, किंवा मला आता जाणीव होतीये की मला आता दुःख होतोय कशाचा तरी. आणि हे जेव्हा आपण ओळखू शकू स्वतःमध्ये,
तेव्हा आपण इतरांमध्ये ओळखू शकतो आणि मग आपल्याला दिसेल की मग आपण सपोर्ट कसं प्रोव्हाइड करू शकतो. थोडे असे एक फॅक्ट्सची लिस्ट आहे, हे मी नागेश सर सोबतही शेअर करू शकते की सुसाईड बद्दल काही म्हणजे अशी माहिती पण असते की ते खरी नसते, चुकीची असते. लोकांना वाटतं की कधीच सुसाईड थांबवू जाऊ शकत नाही, असं नक्कीच नाहीये. आपण सपोर्ट ऑफर करून नक्कीच थांबवू शकतो, त्यांना आधार देऊ शकतो, त्यांचं ऐकू शकतो आणि मॅनेज करू शकतो. सुसाईडचं जेव्हा विचार येतात ते थोड्या टाइमसाठी असतात, जेव्हा ते खूप तीव्र पॉइंटला गेलं असतं की आता काहीतरी मला करायला, एक कंट्रोल मला घ्यायचा आहे माझ्या आयुष्यावरती, तेव्हा मी हा एक पाऊल आहे ते उचलेन. पण त्या मोमेंटला सपोर्ट प्रोव्हाइड केलं तर ते पण मॅनेज होऊ शकतं. ओके, बोलून, जसं वीरेन सर बोलत होते, कोणासोबत बोलून हा नक्कीच आपण हा जो दुख है, जो दर्द हमें महसूस हो रहा है, जब वो शेयर करते हैं, जब हमें कम अकेला लगता है, तभी हम मैनेज कर सकते हैं. ओके, कोणाला काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. असं काही नाहीये की तुम्ही मला थांबत आहात. ओके, मला तुमच्यासोबत बोलायला खूप आवडेल. ऑलराइट, तर ह्याच्यावरती जाऊ की आपण काय करू शकतो, हम क्या कर सकते हैं जब हमें अगर पता चल रहा है कि किसी को ऐसे विचार आ रहे हैं, या हमें पता चल रहा है कि कोई अकेला है, कुछ ऐसे साइंस है जो हमें दिख सकते हैं, तो हम पहला स्टेप है ऑब्झर्व करना, यानी आपण बघतो. हा, जेव्हा आपण आपण जपून कोणाकडं लक्ष देतो आणि बघतो की असे काहीतरी आपल्याला साइन्स दिसतायत, काहीतरी असे पॉइंटर्स दिसतायत की काहीतरी इकडे गडबड होतीये, असं आपण बघू शकतो. तर थोडेसे असे साइन्स असतात की त्यांच्या बोलण्यात येतंय की आता काहीच नाही, पुढे तर काहीच नाहीये, असंच मी रोज रोजचं माझं करत चाललोय, काहीच होणार नाहीये, जीवनात काही अर्थ राहिलेला नाहीये, असं वगैरे जेव्हा बोलण्यात येत असेल, ऐसे भी बोल सकते हैं कि वो अभी सब कुछ ही पॉइंटलेस लग रहा है, ऐसा बिल्कुल मुझे कोई भी रास्ता ही दिख नहीं रहा है आगे का. ऐसे जब चीजें हम उनके बोलने में हम देखते हैं, तभी हमें थोड़ा सा मन में रखना चाहिए कि शायद अ, वो ऐसा एक कुछ कदम उठाने के बारे में सोच रहे हैं या विचार कर रहे हैं. दूसरी बात है, जब वो अपने दोस्तों से या अपने घर के जो है फॅमिली से दूर होने लगते हैं. तुम्ही कधी कधी हे बघितलं असेल की जेव्हा बाहेर फिरायला वगैरे जात असतात लोक ग्रुपमध्ये, खूप बोलवून बोलवूनही कोणी कोणी बोलतं की नाही, मला नाही यायचंय, मला नाही यायचंय, मला एकटं राहायचंय. तर हेही एक साईन असू शकतं की काहीतरी इश्यू आहे. का करतात हे असं, तुम्हाला काय वाटतं की का लांब राहण्याचा प्रयत्न करत असतात लोक? तुम्ही चॅटमध्येही टाकू शकता, मी वाचेल, मला काही इश्यू नाही. ते असं युजली करत असतात जेव्हा एक काहीतरी सेपरेशन, म्हणजे कसं की मला आता एवढं अटॅच नाही राहायचंय, असं काही तरी त्यांना वाटू शकतं, तेव्हा ते अशा प्रकारचा ब्लॅकमेलिंग अदर्स असं बोलला कोणीतरी, त्यांना इतरांकडे बघून राग येत असेल, ते पण असू शकतं, नक्कीच असू शकतं की त्यांचं लाईफ कसं घडतंय आणि माझं कसं घडतंय, ते पण नक्कीच असू असू शकतं. लीनाजी बोलतायत ब्लॅकमेलिंग अदर्स, आणि मला थोडं आणखीन अंडरस्टँड करायला आवडेल, समजायला आवडेल की त्याचा अर्थ एक्झॅक्टली काय आहे. हॅलो, हॅलो, ओके, ठीक आहे. मला फुल्ली कळलं नाही, नागेशजी ते काही बोलत होते का? आवाज नाही आलाय. अच्छा, मला असं वाट हा हा अ, बोला बोला.
त्यांचं प्रश्न आपल्याला कळलं नाही. ब्लॅकमेलिंग अदर्स म्हणजे कळलंच नाही. त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं असेल कदाचित. आपण त्यांच्याकडून घेऊया नंतर. चालेल, काही इश्यू नाही, नो प्रॉब्लेम. तर नक्कीच दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हायला त्यांना आवडत नाही, कारण की ते थोडंसं डिस्टन्स मेंटेन करतात. की नाही, तुम्ही तुमचं करून घ्या, मी असेल माझ्या सोबतच, असा पण एक प्रकार म्हणजे दिसतो. आपले जे पोजेशन्स म्हणजे काय, आपले वस्तू, जब हमारे चीजें, खुद की जो चीजें हैं वो जब देने लगते हैं दूसरों को, समजा असं काहीतरी पुस्तकं असेल जे त्यांना खूप आवडतं, बहुत ऐसे प्यारी वाली एक किताब है या जूते हैं या कपड़े हैं, वो जब दूसरों को देने लगे तब ये हमारे लिए एक वार्निंग साइन हो जाता है कि कुछ उनके मन में चल रहा है. बार बार गुस्सा आना और थका हुआ महसूस करना, बहुत ज्यादा गुस्सा आता है जीवन से, लोगों से, अपने ही जो पास्ट है उससे भी गुस्सा आता है, और बहुत थकावट महसूस होती है. इतनी थकावट महसूस होती है कभी कभी कि जो रोज का हमारा उठना है, खाना है, खुद का ख्याल रखना है, जसे ब्रश करायचं किंवा अंघोळ घ्यायची, ही पण खूप कठीण वाटायला लागतात की हे होत नाहीये माझ्याकडून, माझ्या अंगात तेवढी एनर्जीच नाहीये की ही मी करू शकते. जेव्हा ही पण तुम्हाला दिसेल की असं पण होतंय, तेव्हा पण हे एक मोठं वॉर्निंग साइन आहे. नेक्स्ट वन, नेग्लेक्टिंग पर्सनल केअर. जसं मी सांगितलं की अंघोळ, ब्रश करणं, जेवण करणं, टायमाला झोपणं, झोपच लागत नाही किंवा खूप झोप लागते, तेव्हाही आपल्याला विचारायला पाहिजे की काय होतंय, काय इश्यू होतंय, असं आपण विचारलं पाहिजे. राईट. नेक्स्ट स्लाइड असेल की आपण कसं सुसाईड बद्दल बोलू शकतो, हा मोठा प्रश्न. तर तुम्हाला आठवलं असेल तर सेकंड वाला जो होता स्टेप आहे, लिसन अँड सपोर्ट. म्हणजे काय, ऐकून घ्यायचं आणि आधार द्यायचं, हे सेकंड स्टेप असतं. फर्स्ट स्टेप आहे की जे सायन्स मी आता सांगितले ते लक्षात घेऊन ठेवायचं, आणि मग एक संवाद साधायची प्रयत्न आपण करू शकतो की एक्झॅक्टली काय होतंय, कशामुळे आपल्याला एवढं त्रास होतंय, कशाचं एवढं त्रास होतंय आम्हाला, आणि का तर असं वाटतंय की हाच एक मार्ग आहे तुमच्या समोर. तर आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हा संवाद साधू शकतो की आप ऐसा उनको कह सकते हैं कि मुझे समझ में आ रहा है कि ये बहुत ही मुश्किल है अभी आपके लिए इसके बारे में बात करना, पर मैं सच्ची में आपसे रिक्वेस्ट करूंगी कि आप मुझ में थोड़ा ट्रस्ट रखिए, थोड़ा भरोसा रखिए, मैं हूँ आपके लिए. मैं हूँ आपके लिए, मी आहे, तुमच्यासाठी आहे इकडे, तुम्हाला आधार देण्यासाठी आहे इकडे. तर तुम्ही प्लीज मला सांगू शकता की तुमच्या मनात काय चाललंय, आणि तुम्ही जे सांगणार ते आमच्या हम दोनों के बीच में ही रहेगा. आपल्यामध्येच राहणार ही गोष्ट, जोपर्यंत म्हणजे तुम्हाला अजून कोणी मदत करू शकतो त्यांच्याशी आपण तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकतो. आपण असं त्यांना सांगू शकतो. मला माहितीये की ह्याच्याबद्दल बोलायला, हे सुरू करायला ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्याचा भार पण आपल्याला खूप वाटू शकतो की कसं हे मी बोलू. जर त्यांच्या मनात हा विचार आला पण नाहीये, मी असं बोललो तर त्यांच्या मनात हे विचार उत्पन्न होणार का, तो पण एक भीती आपल्याला वाटते. बरोबर, की त्यांच्या मनामध्ये तर हे चालच नव्हतं, पण मी आत्महत्या बोलले त्याच्यामुळे आता त्यांना हा आयडिया आला किंवा काय. पण मी हे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की असा नाही होत, असा नाही होत. आत्महत्याचे विचार खूप म्हणजे खूप प्रमाणात वाढलेले आहेत, आणि लोकांना हे येतात विचार. असं नाहीये की तुम्ही काहीतरी इंट्रोड्यूस करताय त्यांच्यासाठी. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही हे म्हणता तेव्हा त्यांना एक संधी प्राप्त होते की ह्याच्याबद्दल मी काहीतरी बोलू शकेल. तिला कळतंय किंवा ह्याला कळतंय की एक्झॅक्टली माझ्या मनात काय चाललंय, मे बी मी सांगू शकेल की एक्झॅक्टली माझ्यासोबत काय होतंय. आपण हे पण विचारू शकतो की जेव्हा तुला एवढं असं वाटतं की काहीच नाहीये, तेव्हा म्हणजे खूप दुखी वाटतंय, तेव्हा तुला कसं काय करायची म्हणजे काय करायचं विचार येतं, आपको क्या करने का मन करता है जब आपको इतना दुख महसूस होता है. तो उसमें भी वो शायद बता पाएंगे कि उनके मन में क्या विचार हो रहे हैं, व्हाट आर दे थिंकिंग अबाउट, व्हाट थॉट्स आर कमिंग,
इन देयर माइंड, क्या करने की वो सोच रहे हैं। तो ये हो गया सुनना और सपोर्ट देना। और लास्टली एक और बात है कि जब हमें ऐसा महसूस होता है कि ये हमें कॉन्वर्जेशन शुरू करनी है किसी के साथ, या ये बातचीत किसी के साथ करनी है, तो हमें खुद बहुत प्रेशर महसूस होता है कि यार मुझे अभी इसको बचाना पड़ेगा, या फिर इसको मुझे खींचना होगा कहीं से, तो मुझे इसको बचाना है, उसको थामे रखना है। तो खुद को भी बहुत प्रेशर महसूस होता है। पर मैं आपको ये बिल्कुल बताना चाहती हूँ कि ये भी आपको अकेले करने की कोई भी जरूरत नहीं है। थैंकफुली काफी ऐसे रिसोर्सेज है जिससे हम सपोर्ट प्रोवाइड कर सकते हैं। ऐसे ट्रेन्ड इंडिविजुअल्स है जिनका सपोर्ट हम ले सकते हैं, ओके, टू हमको गाइड करने के लिए कि ये सिचुएशन से कैसे जूझे। बिकॉज हमें कभी प्रिपेयर नहीं किया जाता है कि ऐसे वाले सिचुएशंस को एग्जैक्टली कैसे डील करना है, क्या करना है ऐसे सिचुएशन में। इसीलिए जैसे वीरेंद्र जी कह रहे थे, कनेक्टिंग हेल्पलाइन है, काफी अलग अलग हेल्पलाइंस हैं जो इसमें हमारा हेल्प कर सकती है, ताकि हमें भी प्रेशर महसूस ना हो, उन्हें भी ना हो। आप ऑलरेडी एक बहुत बड़ा कदम उठा रहे हैं उनके साथ बात करने का, उन्हें अपना कंधा देने का, उन्हें उनकी बात सुन लेने का। ये बहुत बड़ा एक कदम है जो आप ले रहे हैं। ऑलराइट, तो कुछ ऐसे रिसोर्सेज हैं जो हम उन्हें दे सकते हैं। हम उनके साथ उनकी जो सपोर्ट सिस्टम आहे, आपले आधार म्हणजे काय काय आपले आधार असतात ते त्यांच्यासोबत आपण बोलू शकतो की तुम्हाला कुठे सुरक्षित वाटतं, कोण आहे असा तुमच्या आयुष्यात ज्यांच्यासोबत तुम्हाला सुरक्षित वाटतं, काय अशी वस्तू आहेत किंवा काय करायला त्यांना आवडतं। कधी तुम्ही विचार केलाय की मला गाणी ऐकून थोड्या वेळसाठी चांगलं वाटतं, किंवा की काहीतरी गोष्ट मी खाते, जसं एक पाणीपुरी असेल, चाट असेल, काहीतरी थोडं काहीतरी मी खाते आणि मला थोडंसं त्याच्यानी बरं वाटतं, खुशी होते। तर ऐसे कुछ चीजें हम बिल्कुल कर सकते हैं, उनके साथ बात कर सकते हैं कि आपको क्या पसंद है करना, आपको क्या खाना पसंद है, कौन है जिनके साथ आपको अच्छा लगता है, क्या हम अभी वो कर सकते हैं, क्या अभी हम वो चीजें अभी शुरू कर सकते हैं, ताकि हमें थोड़ी देर के लिए तो अच्छा महसूस कर सकें। और फिर हम बिल्कुल उन्हें कुछ हेल्पलाइन नंबर्स दे सकते हैं। हमारा खुद का एक हेल्पलाइन है, मुक्ता मेंटल हेल्थ हेल्पलाइन, जिसका नंबर यहाँ पे मैंने मेंशन किया है। कनेक्टिंग एनजीओ ऑफ कोर्स एक बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले कर रहे हैं, जो ऐसे क्राइसिस सिचुएशंस में अपना सपोर्ट ऑफर करते हैं, तो उनका भी नंबर मैंने मेंशन किया हुआ है। समारिटन्स करके भी एक और हेल्पलाइन है जो इस सुसाइड प्रिवेंशन के लिए काम करता है, तो उनका भी नंबर मैंने मेंशन किया है। तो प्लीज ये नंबर्स आप ध्यान में रखिए, जब भी आपको महसूस हो रहा है कि किसी को जरूरत है, खुद को जरूरत है, तो प्लीज इन हेल्पलाइंस पे रीच आउट कीजिए, हमसे बात कीजिए। हमें अच्छा लगता है आपके साथ होना, हमें अच्छा लगता है आपकी बातें सुनना, और हम बिल्कुल ये करना चाहेंगे आपके लिए। तो प्लीज रीच आउट कीजिए। और लास्ट की दो चीजें हैं जो हम उनके साथ कर सकते हैं, खुद के साथ भी कर सकते हैं ऑफ कोर्स, कि जो पूरा बाकी का दिन है उसके लिए हम उनके साथ कुछ प्लान्स बना सकते हैं। जैसे समझिए अगर हम शाम को उनके साथ है, रात को हैं, या फिर दोपहर में है, तो आगे के 2-3 घंटों तक हम क्या क्या करने वाले हैं, ये उनके साथ हम बैठ के प्लान कर सकते हैं। आत्महत्या के विचार आने का ये एक और बहुत बड़ा कारण होता है कि कुछ ऐसा है ही नहीं जिसके लिए हम आगे बढ़ सके। देयर इज नथिंग टू लुक फॉरवर्ड टू। काही असंच नसतं की मला हे करायचंय किंवा ते करायचंय, तो उत्साह नसतो। तर तो उत्साह आपण छोट्या छोट्या पाऊलनी आपण बनवू शकतो, की आपण हे करू, त्याच्यानंतर आपण हे करू, बाहेर जाऊ, फिरून येऊ, एक वॉक करून येऊ, हे वाचू किंवा ही गाणी ऐकू, काहीतरी एक छोटे छोटे आपण स्टेप्स प्लॅन करू शकतो। आणि लास्टचा एक स्टेप आहे की त्यांची जे बेसिक नीड्स आहेत, म्हणजे जेवण, झोप, ओके, आणि ते हायजीन जे आपण बोललो की बेसिक हायजीन, स्वच्छता कसं आपण मेंटेन करू शकतो, ह्याच्याबद्दलही त्यांच्यासोबत आपण बोलू शकतो की 3 वेळी जेवण होतंय का तुमचं, काय काय खाताय तुम्ही, खायची इच्छा होते की नाही होते। तर हे सगळं आपण त्यांच्यासोबत बोलू शकतो आणि हे सगळं आपण प्लॅन करू शकतो। आणि ऑफकोर्स दॅट्स अन इम्पॉर्टंट स्टेप की आपण एक मेंटल हेल्थ प्रोफेशनलला कनेक्ट करू शकतो। आत्महत्याचे जे विचार आहेत ते कधीही 1 मिनिटात येत नाही, ते वाढत जातात, टाइम घेतात वाढायला आणि वाढत वाढत जातात।
तर त्याच्यासाठी त्याच्याशी डील करायला त्यांच्यासोबत कोणीतरी राहायला एक मेंटल हेल्थ प्रोफेशनलला आपण रीच आउट करू शकतो, जे त्यांना सपोर्ट करू शकतील. ते ट्रेंड असतात ह्याच सिच्युएशन्सला नॅव्हिगेट करायला, तर त्यांच्यासोबत आपण कनेक्ट करू शकतो. तर ही काही स्टेप्स आहेत. आणि लास्टली मला एक छोटंसं एक्सरसाइज करायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही हे तुमच्यासाठी नोट करू शकता. सेल्फ केअर म्हणजे काय असतं, की स्वतःची आपण काळजी कशी घेऊ शकतो. ओके. आणि ते छोटे छोटे मार्गांनी आपण घेऊ शकतो. जसं मी सांगितलं की आपण इतरांसोबतही स्वतःसोबतही आता जे करत आहोत कि काय आपली आवड आहे, क्या हमारे हॉबीज हैं, हमें क्या करना पसंद है, हाँ ऐसी चीजें ये हम नोट डाउन कर सकते हैं शायद खुद के लिए, कि जब भी हमें बहुत बुरा लग रहा है या दुख हो रहा है किसी चीज के बारे में, तो हम ये चीजें कर पाए. ऐसे कौन लोग हैं जिनके साथ रहना हमें अच्छा लगता है, ये भी हम लिख सकते हैं. तो जब हमें बुरा लग रहा है या फिर हमें किसी चीज में इंटरेस्ट बिल्कुल भी महसूस नहीं हो रहा है, तो हम इनके साथ बात कर सकते हैं, इनको रीच आउट कर सकते हैं. अगर ये विचारों के बारे में बात करना है तो भी हम कर सकते हैं, नहीं करना है तो वो भी नहीं कर सकते, कोई भी प्रॉब्लम नहीं है. और लास्टली ऐसी कौन सी जगह है जहाँ पे हमें सुरक्षित महसूस होता है, ये भी एक इम्पॉर्टेंट स्टेप है. जैसे मुझे फॉर एग्जाम्पल मुझे अपने बेडरूम में बहुत सुरक्षित महसूस होता है, मुझे अच्छा लगता है अपने बेडरूम में रहना. मुझे वहां पे कंफर्टेबल महसूस होता है क्योंकि मैं वहां पे अपना बहुत सारा टाइम बिताती हूँ. तो वो मेरे लिए एक सुरक्षित जागा आहे. ती माझ्यासाठी एक खूप सुरक्षित जागा आहे. तर तुमच्यासाठी काय सुरक्षित जागा आहेत? कोणासोबत कोणासाठी घर असू शकतं, स्कूल असू शकतं, कॉलेज असू शकतं, डिपार्टमेंट असू शकतं, लायब्ररी असू शकते, वेगळे स्थान असू शकतात. तर तुमच्यासाठी हे तुम्ही लिहू शकता की माझ्यासाठी माझ्या सुरक्षेचा स्थान कुठं आहे, सुरक्षतेचा ओळख कोण आहे, की मी कोणाला रीच आउट करू शकते, असा कुठला व्यक्ती आहे ज्यांना मी सांगू शकते की मला असं विचार येत आहेत, आणि काय अशी हॉबीज आहे माझी ज्याच्यानी मला बरं वाटतं. हे तुम्ही तुमच्यासाठी नक्कीच आज प्रॅक्टिस करा. तुमचा स्वतः म्हणजे काळजी घ्या तुमची. कधी कधी आपण खूप इतरांबद्दल विचार करत असतो, स्वतःला विसरून जातं. प्लीज स्वतःला विसरू नका. आपण कसं होतं की रोज वेगळे वेगळे चेहरे आपल्याला दिसतात. करंटली आपण व्हिडिओ कॉलमध्ये आहोत तर आपल्याला स्वतःचा चेहरा दिसतोय, पण नेहमी दिसत नाही. आपण जेव्हा मिरर मध्ये आरशामध्ये बघतो तेव्हाच आपल्याला दिसतं, नाहीतरी आपण स्वतःला विसरूनच जातो. प्लीज स्वतःला विसरू नका, स्वतःची काळजी घ्या. कारण की तुमचा जो आयुष्य आहे ते खूप महत्वाचं आहे आणि खूप करण्यासारखा आहे आयुष्यात. तर प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. ऑल राईट. अँड बी काइंड टू युअर सेल्फ. स्वतःला थोडं आपण जे प्रेमाने बघू की स्वतःसोबतही प्रेम आपण कसं साधू शकतो ते पण करायचा प्रयत्न करू. सो आय थिंक विथ दॅट आय कॅन एंड माय सेशन. तर मला असं वाटतं की कोणाला काही प्रश्न असेल तर विचारायला पाहिजे. नक्कीच 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 ऍब्सोल्युटली. स्नेहा जी विचारतायत की प्लीज कॅन यू शेअर द स्लाइड्स. मी नक्कीच नागेशजी सोबत शेअर करेल. मला खूप आनंद मी होईल शेअर करायला. तुम्हाला सांगू इच्छितो मॅडम की आपण एक व्हॉट्सअप ग्रुप हो माझा एक प्रश्न आहे, हो हो हिंदीमध्ये विचारू का? नक्कीच. काहीच तुम्हाला जसं बरोबर वाटतं. अगर समझो हमारे सामने कोई सुसाइड के बारे में चर्चा कर रहे थे, स्लाइड के माध्यम से आपने तो बताया हमें, जी जी. लेकिन ऐसा सिचुएशन है कि वो बहुत मतलब वो पैनिक है पूरा, अभी कर रहा है समझो, उस सिचुएशन में हमने क्या करना चाहिए मतलब ओके. एज बहुत अच्छा सवाल है. थैंक यू दीपक जी ये सवाल पूछने के लिए. तो कभी कभी जो वो अभी हमारे सामने अगर उन्हें वो इच्छा हो रही है, अगर वो बता रहे हैं, तो क्या होता है कि पहले हमें उन्हें एक ऐसे स्टेट में लाना होता है जहाँ पे वो थोड़ा सा काम हो सके. की थोडासा जो म्हणतो आपण की आपण विचार करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला त्यांना एक स्टेट मध्ये आणायचं की जिथे ते थोडंसं काम होऊ शकतात. तर त्याच्यासाठी आपण हेल्पलाईन वरती आणि काउन्सिलिंग मध्ये ग्राउंडिंग म्हणून वापरतो. ग्राउंडिंगचा अर्थ आहे की त्यांचं जे श्वास घेणं आहे ना, कधी कधी जेव्हा आपण खूप पॅनिक होतो
श्वास पण वाढत जाते आणि आपल्याला कळत नाही की ते श्वास घ्यायलाही खूप एनर्जी लागते. तर त्याच्यासाठी फर्स्ट त्याच्याने सुरू करू की 2 मिनिट सगळं विसरून जा, सगळं विसरून जा. माझ्यासोबत फक्त श्वास आत घे आणि बाहेर सोड. फक्त त्याच्याने आपण सुरू करू. आणि जेव्हा ते एक थोडंसं नॉर्मल पेस वरती यायला लागेल ना, फक्त त्यांना 2 मिनिट बसवा, त्यांना पाणी द्या. त्यांना विचारा की आता काय करण्याचं विचार येत आहे मनात. की म्हणजे कधी कधी असतं की एक आपल्याला मनात येतं की करायचंय, ह्याला सुसाईड आयडिएशन बोलतो आपण, की हे डोक्यात चालतंय की हे आपल्याला करायचंय. आणि एक सुसाईड इंटेन्शन म्हणजे हे ऍक्च्युली मला पाऊल घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये खूप वेळ आणि खूप टाइम म्हणजे सगळं जातं. पण आपल्याला परत ह्याच्यामध्ये आणायचं आहे की लेट्स वेट, आपण थोडंसं वेट करू आणि सपोर्ट घेऊ. काय असतं ना, त्यांना सपोर्ट सिस्टम्स खूप, आपल्याला सपोर्ट सिस्टम्स खूपच शून्य झालं असं वाटत असतं. तर ऍक्च्युली काय सपोर्ट सिस्टम आहे, मी आहे आता इकडे तुमच्यासोबत, थांब 2 मिनिट, आपण बोलू की काय करायचं. तर त्याच्याबद्दल ते आपण फर्स्ट स्टेप करू शकतो. सेकंड स्टेप लाईक आय सेड की आपण बोलू शकतो त्याच्याबद्दल. आणि नक्कीच दीपक, हे काहीही एकटे करायची काही गरज नाहीये. तिथे त्यांच्या सोबतच तुम्ही हेल्पलाईनला कॉल करू शकता. किंवा त्यांच्या सोबतच तुम्ही एक काउन्सिलर सोबत जाऊ शकता की आता हे आहेत, हे हेल्प करायला आहेत, तू फोन लाव, मी आहे तुझ्यासोबत, आणि आपण हे कसं तरी ह्याच्यातून एक मार्ग काढू. की आपण आशा थोडीशी दाखवली ना, तर ते खूप होते, खरंच मी सांगते तुम्हाला. तर हे आपण करू शकतो त्याच्यासोबत. क्या ये हॅलो हेल्पफुल मॅडम. था आपके लिए? हा हा ऍक्च्युली हा भाऊ. मॅडम, मला असं वाटतं की थोडंसं आपण हेल्पलाईनचा पण हायलाइट करायला पाहिजे. बरेच लोकांच्या लक्षात नसेल तर तुम्ही परत ते जी लास्टचे स्लाइड आहे ते थोडंसं हे करा, म्हणजे ते सेव्ह करून घेतील नंबर. नक्कीच नक्कीच, मला आवडेल. एकच मिनिट. तर हे काही नंबर्स आहेत, तर प्लीज तुम्ही टाइम घ्या आणि ह्यांना सेव्ह करून घ्या. मी ऑफकोर्स मुक्ताबद्दल सांगू इच्छिते की आपला जो हेल्पलाईन आहे तो जसं नागेशजींनी सांगितलं की हे पूर्णपणे मोफत एक सेवा आहे, जे सोमवार ते शनिवारी 12 ते 8 पर्यंत चालतं. आणि आपण हिंदी, इंग्लिश, मराठी ही तिघी भाषामध्ये आपण सर्व्हिसेस देतो. आपल्याकडे सगळे ट्रेंड काउन्सिलर्स आहेत, जे कम्प्लिटली म्हणजे इक्विप्ड आहेत तुमच्यासोबत राहायला, तुमच्या तुमच्यासोबत तुम्हाला सपोर्ट द्यायला, आधार द्यायला कम्प्लिटली इक्विप्ड आहेत. तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉल करू शकता. आणि असं नाहीये की काहीही प्रॉब्लेम छोटं आहे किंवा मोठं आहे. आपण खूप वेट करत असतो की हे अजून मॅनेज होत आहे, तर मी आता थांबते. मी नाही कोणाला सांगत, मी स्वतः जेवढं प्रयत्न करते तेवढं पुश करत राहील. पण जेव्हा हे प्रॉब्लेम्स अशाच स्टेजवरती असतात जिथे आपल्याला वाटतं की काही होत नाही, तेव्हाच आपण हेल्पलाईनला रिच आउट करतो. पण जर का आपण पहिलंच रिच आउट केलं तर कदाचित आपण तो स्टेजला पोहोचणारच नाही. तर जेव्हा प्रॉब्लेम आम्हाला वाटते की छोटी आहे तरीही चालेल, काहीही इश्यू नाहीये, तुम्ही आम्हाला प्लीज फोन करा. नमस्कार सर, माहिती सर, मी प्रश्न विचारू का मॅडम? हा नक्की विचारा सर, नक्कीच अकुलवार सर विचारा. हा सर, ते सर, प्रथम तुमचं मी खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही असा एक प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिलेत. थँक्यू प्रथमतः थँक्यू. हा, तर मला एक असं विचारायचं सर की एक व्यक्ती आहे, त्याला विशेष मला मॅरेज होत नाही, नाही का? हॅलो, ऐकता सर? बरं, हा हो सर, हो. हा बरं, हा, मॅरेज ऐकत आहे. मॅरेज हा, त्याला मॅरेज होत नाही, तो मुलगी वगैरे बघत आहे. हम्म. आणि त्याच्या म्हणजे त्याच्यामुळे तो समस्याग्रस्त म्हणजे काय, तो व्यसनाधीन झाला. म्हणजे त्याला टेन्शन येतो, नेहमी वर्क करतो, छोटा मोठा जॉब, पण ड्रिंक घेत असतो. तर त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येईल? खूप खूप असू छान शकते. प्रश्न आहे. हा नागेशजी, तुम्हाला बोलायचंय की आपण सोबतही करू शकतो, काही इश्यू. हा हा, तर ते मला विचारायचं, काय सांग, सजेशन देता येईल हो असं मला हो. विचारायचं. तर ऑफकोर्स म्हणजे काउन्सिलिंग मध्ये सोल्युशन जसे फुल स्टॉप मी बोलत नाही,
पण कधी कधी व्यसनचं जे प्रॉब्लेम असतं ना, जेव्हा त्यांना जाणवतंय की व्यसनमुळे हे प्रॉब्लेम होत आहे, तर हे फर्स्ट प्रश्न असेल की का त्यांना हे व्यसन सोडायची आहे का, हे पहिला प्रश्न असेल. कारण की आम्हाला माहितीये की व्यसनमुळे प्रॉब्लेम होत आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना सांगणार की नाही तू सोड सोड सोड. पण जेव्हापर्यंत त्यांना स्वतः वाटणार नाही की मला सोडायचंय, तोपर्यंत आपण ते नाही करू शकणार. आणि हे फॅक्ट आहे. जेव्हा आपण तेच. व्यसनमुक्तीबद्दल बोलतो. हा, बोला बोला. हा, तेच मी बरेच वेळ म्हणजे एक मित्रच आहे म्हणा, त्याला सांगायचा प्रयत्न केलो, पण तो काही ऐकत नाही. तर म्हणून तू काहीतरी सजेशन राहील का म्हणून विचारतो. तुम्ही टोल फ्री नंबर देऊ शकता सर. टोल फ्री नंबर वर त्यांना कॉल करायला लावा. टोल फ्री बरं. नंबरवर समुपदेशन जे काय आहे ते फ्री मध्ये असतं. तर बरं, कदाचित ठीक आहे. त्यांचं भावनांचं प्रकटीकरण होईल, ते शेअरिंग ठीक आहे. करतील आणि कदाचित त्यातून बाहेर पण पडू शकतं. आणि ओके. एखादा व्यक्ती ड्रिंक घेतो तर कदाचित त्यांच्या भावनांचा घुसमट होत असेल किंवा त्यांना काहीतरी शेअरिंग करत असेल किंवा त्यांना बरं. कोणी समजूनच घेत नसेल, तो माणूस एकटा पडलेला असेल. तर मग बरं. एकटा पडलेल्या व्यक्तीला काय वाटतं की बाबा मला दारू पिऊन बरं वाटतं, फ्रेश वाटतं, तर मग मी ते दारू पिऊन मोकळा होऊन जातो. अशा पद्धतीचं पण मानसिकता होऊ शकतं. तर म्हणून बरं. मला असं वाटतं की आपण टोल फ्री नंबरवर कॉल करून घ्यायला किंवा त्यांना सल्ला आपण देऊ शकतो. मग ठीक आहे. नंतरचं जे काही आहे ते सेशन्स घेतील आणि ते सेशनच्या माध्यमातून मग ते रेफरिंग असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील तर ते करू शकतील. पण मला असं वाटतं की प्रायोरिटी बेसिकवर आपण आता सध्या आपण स्वतः म्हणजे कसं आपण तुम्ही मित्र आहेत, तर तुम्ही मित्र हो. म्हणून तो कदाचित ऍक्सेप्ट करणार नाही. तर नाही, म्हणून नाही. मला असं वाटतं की तुम्ही त्यांना नंबर शेअर करा, टोल बरं. फ्री नंबर. आणि मग ओके सर. कदाचित त्याला वाटत असेल की ते मी त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे, तर नक्की तो कॉल करेल आणि मग आपण बघूया, है ना. तुम्ही मला ओके. पण ओके. पर्सनली हे हां. करा, मग मग तसं मी पण सांगू शकतो. आणि टोल फ्री ओके. नंबर तर आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही ते द्यायला पाहिजे. सर टोल फ्री आणि नंबर तुम्ही तुमच्याकडे. विचारले त्याबद्दल थँक्यू. ओके सर, थँक्यू सर. ओके सर, टोल फ्री नंबर मला तुमच्याकडे मिळणार ना मला? हो टोल हो, फ्री नक्की नंबर. मिळणार. आणि आता मॅडम शेअर केलेलं आहे बघा, बरं स्क्रीनवर बरं, ठीक दिसत आहे. आहे. तुम्ही ओके लिहून ओके. घेऊ शकता किंवा मी पण तुम्हाला ते शेअर करतो. आपल्या ठीक ग्रुपमध्ये आहे. तुम्ही आहेतच. हो तर हो, ओके. हा, हितेश सर पण आहेत, तर ते पण बरोबर. नक्की शेअर करतील आणि ते आहेत आपल्याकडे. ओके ओके सर, थँक्यू. ओके. हा हा, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा. नमस्कार सर, मला प्रश्न विचारायचा होता. हा, विचारा विचारा. हॅलो, आवाज येऊन राहिला? हो हो हा हो, हा हा, येतंय, हो, येतंय. येतो येतो. तर मला दोन बाबी विचारायच्या होत्या की जसं आता एक नैसर्गिक मृत्यू असेल आणि कुठलीही एक म्हणजे मानवी घटना घडून जर मृत्यू होत असेल, हे ठीक झालंय. आणि ज्याप्रमाणे जुन्या काळापासून जे आत्महत्या होती येत आहेत, तर ते आपण म्हणजे असं समजता येईल की त्यावेळेस योग्य मानसिक आधार न मिळाल्यामुळे त्या अ, आत्महत्या होत असतील. पण अलीकडे असं म्हणजे असं निदर्शनास येऊन राहिलेलं आहे की त्या म्हणजे आत्महत्येला म्हणजे त्याचा गैरफायदा होताना दिसून राहिला आहे. शुभम बोलताय का? हा सर. ओके. मलाच वाटतं की आपण या विषयावर चर्चा केलेला आहे. तर मला मॅडमला रिक्वेस्ट आहे की मॅडम याबद्दल मार्गदर्शन करतील. मला अजून एकदा तुम्ही प्रश्न क्लिअर करू रिपीट करा, शकता? रिपीट करा हो. शुभम, रिपीट करा. हा हा सर, म्हणजे खूप लांब नाही घेणार. म्हणजे थोडक्यामध्ये असा प्रश्न आहे की हो. सध्या तरी आपल्या म्हणजे आसपास किंवा जे सध्या जे चालू आहे त्याच्यामध्ये असं दिसून येऊन राहिलंय की अ, एखाद्या घातपाताला आत्महत्येचं रूप देऊन एखाद्या म्हणजे व्यक्तीला संपवण्याचा प्रयत्न असा होताना दिसत आहे. ओके. ओके, कदाचित हा हा कदाचित मॅडम, तो मी हा. हा हा, एकच मिनिट शुभम. मॅडम, शुभमला असं म्हणायचं आहे की मुळात आत्महत्या किंवा मेंटल हेल्थ हा जो सब्जेक्ट आहे हा. मुळात नसतोच. मेंटली डिस्टर्बन्सेस हा जो आहे होतच नाही. आणि हे डिप्रेशन किंवा सुसाइडल हे सगळं
एक षडयंत्र आहे आणि अशा पद्धतीचं मध्यंतरी त्यांनी कॉमेंट्स केला होता. तर मग मी अच्छा. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो एक सायकियाट्रिस्टचा स्टुडंट आहे, म्हणजे मेडिकल अँड सायकियाट्रिस्टचा एक स्टुडंट आहे, आता त्यांचं कम्प्लीट झालेलं आहे. ओके. तर तुम्ही याबद्दल काय सांगू शकता? म्हणजे मी तर समुपदेशन केलं आणि एक्सप्लेनेशन केला, पण मलाच वाटतं की ह्या प्रश्न हा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा असू शकतं. म्हणजे हा जो आहे हा शुभमचा नाही आहे, हा बरेच लोकांचा असू शकतं. म्हणून आपण ह्याच्यामध्ये घेणं किंवा त्याच्याबद्दल सांगणं खूप महत्वाचं मला वाटतं. तर तुम्ही ह्याबद्दल काय सांगू शकता? नक्कीच. थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. मी हे मराठी आणि हिंदी दोन्हीत थोडंसं यूज करून मी सांगेल. सो फर्स्ट ऑफ ऑल शुभम जी, आपको मतलब मुझे ये भी जान के इंटरेस्टिंग लग रहा है कि आप एक साइकाइट्रिक स्टूडेंट हैं या फिर एक्स स्टूडेंट हैं अभी, और ये जो मानसिक तनाव है, जो मुश्किल हो रहा है हमें भरोसा रखने में कि ये ऍक्च्युली हो रहा है की नाही. आणि मला हे पण एक म्हणजे ह्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत ऍक्च्युली. पूर्वी जे होत होतं त्याच्यामध्ये ते आत्महत्या होत होते आणि त्यांच्याकडे दुसरा अजून काही आधार नसल्यामुळे असं आपल्याला वाटतं. आणि आता जे इन मॉडर्न टाइम्स व्हॉट इज ऑल्सो हॅपनिंग इज की आपल्याकडे जे पहिले कम्युनिटीज होते, पहिले कसं होतं की सगळे ओळखायचे, सगळ्यांसोबत बोलायचं, आपण थोडेसे ते मोकळेपणा जास्त होतो कम्युनिटीमध्ये असल्यामुळे. आता जेव्हा मॉडर्नायझेशन होत चाललंय ना आणि मोर ऑफ दिस डिजिटल स्पेसेस जेव्हा बनत जातात, तेव्हा आपण कनेक्टेड राहतो एक मोडमध्ये, बट ऑल अदर मोड्समध्ये आपण एकटं राहायला सुरू करतो. तेवढंच डिस्कनेक्ट होतं. किती आपण ऍक्च्युली लोकांना भेटून बोलतो किंवा ऍक्च्युली आपले एक्सप्रेशन्स यूज करतो. इमोजीमध्ये आपण बोलत असतो. वी डोंट यूज आर एक्सप्रेशन्स एनीमोर. आपण ऍक्च्युली सांगत नाही की आपल्या मनामध्ये काय होत आहे, कारण की आपल्याला दिसायचंय एक प्रकारानं. सो ते एक इम्पॉर्टंट आहे. सेकंडली, जे नागेशजीने एक्सप्लेन केलं त्याच्यामध्ये मला हा मोठा प्रश्न आहे की जर मेंटल हेल्थ एवढं इम्पॉर्टंट नाहीये, तर मग वाय आपण सुसाईड बद्दल एवढं बोलतोय. वेन वी आर टॉकिंग सेइंग की हे सगळं इज हॅपनिंग अंडर की एक डिस्गाईजच्या ह्याच्यामध्ये की नाहीच करू शकले किंवा असे प्रकारचे आपले जर बिलीफ्स असतील, तर मेंटल हेल्थ मध्ये एक काय बोलतो, एक एफर्ट घेणारा जो माणूस आहे तो फुल 100% नाही देऊ शकणार. कारण की फर्स्ट स्टेप ऑफ बिईंग अ मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर हा असतो की आपण विश्वास ठेवतो की जो समोरचा आहे त्यांना ते बोलतायत जे त्यांना वाटतंय ते खरंच त्यांना वाटतंय, आणि त्याच्यामध्ये आपल्याला विश्वास ठेवायला लागेल. आणि तो एक मोठा एक्झॅक्टली कदम असतो. ते एक्झॅक्टली एवढं सोपं नसतं, कारण की बरोबर. आपल्याला नेहमी शिकवलं गेलंय की आम्हाला जास्त माहितीये, पण नसतं असं. अनुभव सगळ्यांचे वेगळे असतात आणि त्याच्यामध्ये विश्वास ठेवायलाच लागेल आपल्याला ॲज मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं होतं. आम्हाला असं वाटतं की शुभम, मी आणि मॅडमचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एकदम तसंच आहे ना, की त्याच्यामध्ये काही चेंजेस होते? सर, आपल्याकडे जर वेळ असेल तर मी थोडा म्हणजे त्याला काय म्हणता येईल स्पष्ट करून सांगण्याची नाही, इच्छा आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी जे सांगितलं आहे ते मॅडम पण तेच एक्सप्लेन करून सांगितलेत. आणि हा. तुम्ही जे बोललात ना की आधी का घडत होते, घडत नव्हते, आता का घडत आहे, आणि त्याचं पण एक्सप्लेनेशन मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आत्ताची कुटुंब पद्धती आहे, इश्यूज आहे, आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होऊन मग हे आत्महत्येसारखेचे प्रकार आहे, हे सगळ्या गोष्टी घडत आहे असल्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि मॅडमने जे काही सांगितलं होतं की हे सगळं होतंय म्हणूनच होतंय, आणि असं कोणी पिक्चरायझेशन किंवा असं होत नाही. एखादा व्यक्ती डिस्टर्ब आहे, त्याला सुसायडल थॉट्स येतोय आणि मग तो डिप्रेशन मध्ये जातोय आणि मग तो सुसाईड करतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी न्यूरोट्रान्समीटर्स मध्ये चेंज झाल्यामुळे होतंय, की त्याला असं काही कोणी जादू करणे किंवा भूतबाधा झाली म्हणून ते होत नाही. आणि हे बरेच वेळा स्टिग्मा असतं, डिस्क्रिमिनेशन असतं, म्हणून तो ओपन होत नाही आणि मग तो सफर होतो आणि हे त्याच्या मनात कल्लोळ होतं. तर ह्याच्यासाठीच आपण एक मेंटल हेल्थ प्रोफेशनल म्हणून, ऍज अ स्टुडंट म्हणून, ऍज अ व्हॉलेंटियर म्हणून आपल्याला खूप मोठं काम आहे की प्रत्येकापर्यंत पोहोचून त्यांना मेसेज देऊन
याच्याबद्दल जनजागृती करणं हा खूप मोठा आपला रोल असणार आहे. तर त्याच्यामुळं मलाच वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा असं नको विचार करायला पाहिजे. हा माझा पर्सनल व्ह्यू आहे. आणि शुभम, आपण नंतर बोलूया या विषयावर. आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे आणि मला असं वाटतं की बाकी पार्टिसिपेट करणं पण आपण काही प्रश्न घेऊया, है ना? खूप खूप आभार सर तुमचे. वन लास्ट प्रश्न आय थिंक आपण घेऊ शकतो. तर we'll wrap up. हा एक हा हा प्रश्न विचारतो मॅम. हो. ऍक्च्युली आपण म्हणजे हे बघतोय की आता मुलं नीट आणि याची तयारी करतायत, CAT ची वगैरे, आणि त्याच्या संदर्भात आपल्या लेक्चर मध्ये सुद्धा एक संदर्भ आला होता. तर काही मुलं ज्यावेळेस सुसाईड करतात त्यांच्या फेल्युअरला बघून, त्यावेळेस ते आयडेंटिफाय आपण कसे करायचे? जर विदाउट टॉकिंग ते जर करत असतील ह्या सगळ्या स्टेप, तर आपण मग त्यांना आयडेंटिफाय कसं केलं पाहिजे की हा आत्महत्या करू शकतो किंवा हा फार डिप्रेस आहे? जर त्यांनी न डिस्क्लोज करता हा अशी स्टेप अचानक घेतली तर. म्हणजे बऱ्याचदा आपण असं म्हणतो की तो बऱ्याच दिवसापासून या सगळ्या फेज मध्ये असतो, पण रिझल्ट हा लास्ट फेज म्हणजे रिझल्ट लागणं आणि आत्महत्या करणं हे बऱ्याचदा आपण पेपरला वगैरे वाचतो. तर मग हा काय बऱ्याच दिवसापासून त्याच्यात दिसत नाही असं डायरेक्ट, आपण ते ओळखायचं कसं? तर ह्याच्यामध्ये अजून की एक्चुअली फिर क्या हो जाता है, न्यूज़पेपर में जो दिखता है ना, हम उनके साथ वो अनुभव नहीं कर रहे हैं. क्या होता है की अगर हम उनके पर्सनली, कारण की अशा प्रकारचे कॉल्स हेल्पलाईनला आलेच आहे, नक्कीच आलेत. की नीटचा आता रिसेंटली काहीतरी इश्यू झाला होता चेकिंग वगैरे बद्दल, तर खूप खूप मुलं निराश झाले होते आणि आम्हाला त्याच्यावरूनही खूप कॉल झाले होते. तर असं कधीच नसतं की डायरेक्टली एक म्हणजे ते एक अटेम्प्ट म्हणून असतं की ट्राय करणं, ते कधी डायरेक्ट नसतं. देर आर लॉट ऑफ क्राईज ऑफ हेल्प. म्हणजे तुम्ही एक छोटा एक्झाम्पल मी देते की कोणी जेवण बनवलंय आणि त्याच्यामध्ये मीठ कमी झालंय, एवढा एक उदाहरण मी दिलं तुम्हाला. ते आपण बोलत नाही का की मीठ कमी झालं यार, मला तर चांगलं जेवण बनवायचं होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. एक्सप्रेशन असतं, पण त्याला ऐकणारा कोणी असेल तर ते आपण ते कॅच करू शकतो. जर तुम्ही स्टुडंट्स बद्दल बोलत असाल तर खूप कमी असं होतं की ते सांगत नाही की मला प्रेशर खूप फील होत आहे. पेरेंट्सला नाही सांगत असेल तर फ्रेंड्सला सांगू असतात, क्लासमेट्सला सांगत असतात की मला अवघड जात आहे, माझं प्रिपरेशन नाही होत आहे, मला माहित नाही कसं होणार, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे वर्बॅटम्स जे असतात, हे जे बोलण्यात त्यांचे येतात, तेही साईन्स असतात. तर विचारणं की पॉसिबल वाटतंय का, नाही वाटत आहे का, दुसरं काही करायचंय का, हे सगळं मग त्याच्यासाठी आपण डायलॉग ओपन करू शकतो. अचानक घडणं हे पण मग आपण बोलतोय की त्यांचं काही कंट्रोल नाहीये, जेव्हा त्यांनी खूप कंट्रोलमध्ये ठेवायची प्रयत्न केलेली असते. तर हे एका दिवसात किंवा एका क्षणी होणारा नाहीये. जसं मी सांगितलं की हे वाढत जातं, वर्षांवर्षांनी वाढत जातं, जेव्हा आशा कमी 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 व्हायला लागते आणि सपोर्ट नसतं. तर आपण ते असं नाही समजलं पाहिजे की ते एका क्षणात हे असा निर्णय घेतायत आणि ते करून टाकणार आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. नेहमीच देर आर वॉर्निंग साईन्स, आपण ते ऐकायचं आणि बघायचा प्रयत्न करू शकतो. मी सांगू शकतो ओके. मॅडम? हा, सॉरी. हा, मी बोलू शकतो ना या विषयावर? हो हो, प्लीज प्लीज बोला. पण तेच बरेच वेळेला काय होतं की त्यांच्या भावनांचा घुसमट होतोय आणि हे ज्याला त्यालाच कळतं, हे आपण नाही कळू शकत किंवा आपल्याला सांगता येत नाही. तर आपल्याला ह्याच गोष्टीसाठी रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध करून द्यायचा. जसं आता त्याला वाटतं ना, हे 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचं जर असेल तर तो व्यक्ती सुसाईड कडे जाऊ शकतो किंवा सुसाइडल टेंडन्सीकडे वळू शकतं. तर बऱ्याच वेळेला हे एक आठवड्यामध्ये आपण काउन्सिलिंग करू शकतो. त्याला तसं वाटत असेल की बाबा आता मी ह्या जगामध्ये राहून काही अर्थ नाही आणि ह्या जगात राहण्याचा माझा अधिकारच नाहीये. त्याला होपलेस वाटतं, लोनलीनेस वाटतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा जाणवतं तेव्हा अशा वेळेला आपण अ, अ, कुठंतरी मित्र म्हणून किंवा आपण जे आजूबाजूचे असतात तेव्हा ते शेअरिंग करण्यासाठी त्याला एक सोर्स करून देणं किंवा त्याच्याशी व्यक्त करणं, ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि अशा वेळेला तर टोल फ्री नंबर हा एक सोर्स असू शकतं
किंवा एक आपण इमोशनल आधार पण देऊ शकतो. तर आपण हल्ली बघतो की मित्र म्हणा किंवा आपल्या घरातील मंडळी म्हणा, आपण मोबाईल मध्ये किंवा या सोशल मीडियामध्ये अटॅच आहोत, तर कुठेतरी आपण माणसापासून दूर होत चाललेलो आहोत, रिलेशन कमी होत चाललेलं आहे. तर ह्याही गोष्टी आपल्याला कारणीभूत आहे. तर ह्या गोष्टीसाठी समुपदेशन होणं, इमोशनल अटॅचमेंट असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. ऍब्सोल्युटली आय अग्री. मला असं वाटतं की वेळ खूप झालेला आहे. तर कोणाला काही प्रश्न असेल तर आपला ग्रुप आहे, होप फाउंडेशनचा व्हॉट्सअपचा ग्रुप. तर मी प्रत्येकांना अजून एक परत एकदा रिक्वेस्ट करतो की त्या प्रत्येकाने, म्हणजे बऱ्याच वेळेला आता काही लोक फेसबुक मधनं झाले असतील, ग्रुपच्या माध्यमातून झाले असेल किंवा काही शेअर केलेले असतील, त्याच्यातून आपण इथं ऑनलाईन जमलेलो आहोत. तर आपण एका प्लॅटफॉर्म मध्ये उपस्थित होण्यासाठी किंवा आपलं इंटरॅक्शन होण्यासाठी आपण एका ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे होप फाउंडेशनचा, त्याच्यामध्ये तुम्ही असायला पाहिजे. आणि आपण फाउंडेशनच्या वतीने आणि मुक्ताच्या वतीने आपण बरेच असे सेशन्स घेणार आहोत, छोटे छोटे इंटरॅक्ट सेशन आपण असणार आहे. तर मी प्रत्येकांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून ग्रुप जॉईन करा. आणि माझा नंबर पण मी शेअर केलेला आहे. तर मला काही वाटत असेल, काही शंका असतील तर तुम्ही नक्की आमच्याशी पण संपर्क साधू शकता. आम्ही पण मदत करू आणि सोबतच तुमच्यासाठी मुक्ता पण आहे. आणि प्रत्येकांना मी एक रिक्वेस्ट करतो की च्या हेल्पलाईन बद्दल जेवढं जास्तीत जास्त शेअरिंग करता येईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य हा वाचू शकतं. कदाचित तो त्याच्यासाठी एक मोलाचं मार्गदर्शन असू शकतं. कदाचित त्याला भावनांचं प्रकटीकरण करण्यासाठी एक मोठा माध्यम असू शकतं. आणि एखाद्याला आत्महत्येपासून वाचवत असेल आणि तो तो जो आनंद आहे तो खूप मोठा असणार आहे. आणि हे आपण होपच्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून करतोय. ह्याचा पण आम्हाला खूप आनंद होतोय. तर त्यासोबतच आपला मुक्ता पण आपल्या सोबत आहे आणि मुक्ता पण आपल्याला मदत करणार आहे. आणि कोलॅबरेशनली आपलं सत्र चालणार आहे. तर माझ्या आजच्या या दिवसाच्या अनुषंगाने मॅडम आपल्याला आज उपस्थित झाले. खर तर मला सांगूच वाटतं की मॅडमची आज तब्येत बिघडली होती. तर मॅडमला बरं नव्हतं, तरी पण म्हणजे त्यांच्या मेंटल हेल्थ मध्ये इतकं चांगला उत्सुकता म्हणा किंवा एक इच्छा म्हणा किंवा एक तळमळ म्हणा की बाबा मी आता माझं जॉबचं टायमिंग संपलेलं आहे किंवा माझं टायमिंग संपलं, माझी तब्येत बरी नाहीये, असं असं हसताना पण तरी पण ते आज आपल्यासाठी उपस्थित झाले आणि एवढं वेळ त्यांनी दिलं आणि प्रत्येक प्रश्नांचं उत्तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला दिलं. त्याबद्दल मी होप फाउंडेशन सिरोंचाच्या वतीने मॅडमचं मी आभार मानतो. आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीने मी मॅडमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि असेच सहकार्य यानंतरही होपला राहील. आणि असं मी मॅडमला रिक्वेस्ट करतो. आणि सगळ्यांनी जे आज महत्वाचा विषय असा आहे की आम्ही तर कार्यक्रम घेऊ, परंतु आता सध्याच्या घटनेमध्ये ऑनलाईन सेशनला महत्व खूप कमी लोक देतात. तरी पण या आभासी जगामध्ये आभासी पद्धतीने व्हर्च्युअल मध्ये तुम्ही सगळे एकत्रित आलात. आणि सगळे म्हणजे एका शेअरिंग मुळे ज्याने तुम्हाला शेअर केलं असेल, कदाचित एखाद्याने व्हॉट्सअप स्टेटस ठेवला असेल, कदाचित एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केलं असेल. आता मी बरेच सोशल मीडियाच्या, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, या सगळ्या ग्रुपमध्ये मी शेअर केला. आणि माझ्या एका शेअरमुळं किंवा तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींच्या शेअरमुळे तुम्ही आज इथं उपस्थित झाले आणि मॅडमचं जे काही सेशन आहे ते ऐकून घेतले. त्याबद्दल मी तुमचं पण मनपूर्वक आभार मानतो. आणि हा जो सत्र आहे तो इथंच संपला आहे, परंतु आपलं काम मात्र असंच सुरळीतपणे सुरू असणार आहे. त्यासाठी तुमचे सगळ्यांचे शुभेच्छा अपेक्षित आहे आणि सगळ्यांचं मार्गदर्शन अपेक्षित आहे. आणि कोणाला काही ह्या सत्राबद्दल काही सांगायचं असेल, म्हणजे फीडबॅक द्यायचं असेल, तर तुम्ही नक्की एका मिनिटात दिलं तरी चालेल, असं मी प्रत्येकान एक रिक्वेस्ट करतो. खरं तर ते आधी घ्यायला पाहिजे, परंतु आता मी रिक्वेस्ट करतो प्लीज.
बरं, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण लिहू शकता. हॅलो. मॅडम, हा हा हा, बोला 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 प्लीज. हॅलो सर. हा. हॅलो सर, माझी एक बहीणच आहे ती. तिचं पण एक मेडिकल सायकॅट्रिक मधनं MSW झालेलं. तर अच्छा. तिच्या पण तिला एक खूप म्हणजे ती बिमारीनं त्रस्त आहे. म्हणजे तिचं मुख्यतः निदान होत नाहीये, त्याच्यामुळे ती अगदी ग्रासून गेलेली आहे. अच्छा. सर, तिला नेमकं काय करावं काय नाही, आता मी जॉब करणार की नाही, माझ्यासमोर काय होणार, ह्याच्यामुळे पुन्हा ती डिप्रेशन मध्ये जात आहे. तर तिला मी काय सांगू शकतो? अच्छा, तर मला असं वाटतं की तुम्ही कोण आहात, म्हणजे तुमचं थोडंसं परिचय द्या. म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात का, की मेंटल हेल्थ मध्ये तुम्ही काम करताय? म्हणजे सर, माझं नाव सूरज गेडाम. अच्छा, सूरज गेडाम. ओके, सूरज गेडाम. मला असं वाटतं की आपण आपल्या नातेवाईकांना शक्यतोवर काउन्सिलिंग करू नये. तर अशा वेळेला त्रयस्थ व्यक्ती, म्हणजे जे एक्सपर्ट असतात, एक्सपर्ट काउन्सिलर्स कडून आपण काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. ह्यासाठी आपण टोल फ्री नंबर पहिल्यांदा द्यायला पाहिजे. बरोबर, टोल फ्री नंबर हा त्याच्यासाठीच आहे. आणि कदाचित ती तुम्हाला एक सांगेल आणि तिच्या मनात अजून काही चालू शकतं. म्हणून आपण आता सध्याच्या घटकेमध्ये आपण टोल फ्री नंबर त्यांना शेअर करू. आणि मग नंतर बाकी या सगळ्या गोष्टी, कदाचित तिचं एन्झायटी असू शकतं, सायकोसोमॅटिक फॉर्म पण असू शकतं. म्हणजे ते नेमकं काय आहे हे आपण सांगू शकत नाही. तर म्हणून असं मला वाटतं की तुम्ही त्यांना हा टोल फ्री नंबर शेअर करू शकता. कदाचित जे एक्सपर्ट आहे मुक्ताचे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत होईल आणि मग ते काउन्सिलिंग प्रॉपर पद्धतीने करू शकतील. हो सर. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. सर, आय थिंक आपण रॅप अप करू. काही हा फीडबॅक हा तुम्हाला हा काही पोहोचला तर तुम्ही नक्कीच हा हा हा, नक्की नक्की मी फीडबॅक देतो. नक्की. आणि थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू नागेशजी, खूप छान वाटलं थँक्यू मला थँक्यू पार्टिसिपेट थँक्यू करून. नमस्कार. थँक्यू सो मच. थँक्यू.